मध्यरक्षक चिप्सची मेन भूमिका बजावतात वागच्या टीम मध्ये पाहिलं तर आदित्य गजबल आणि संचित मोडक यांच्या माध्यमातून चांगला खेळ पाहतोय, चांगला टॅकल पाहतोय आपण. नागपूर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर आणि स्वस्तिक क्रीडा मुंबई उपनगर तिसरा आणि अंतिम पुकार आपल्याला देऊन झालेला आहे. निश्चितच आकाशच्या माध्यमातून चढाई आहे, थंडची चढाई असणार आहे. चेंबूर संघाकरता पुन्हा एकदा संचितच्या माध्यमातून आणि याला साथ दिली जाते. ओव्हरऑल टीमच्या माध्यमातून आकाशला झुकवलं जातं. अप्रतिम टॅकल सर पाहिला वागच्या संघाकडून. निश्चितच जे मध्यरक्षक चिप्सची मेन भूमिका बजावतात वागच्या टीम मध्ये पाहिलं तर आदित्य गजबल आणि संचित मोडक यांच्या माध्यमातून चांगला खेळ पाहतोय, चांगला टॅकल पाहतोय आपण. त्यांच्या पद्धतीने त्यांचे रेडर गुण प्राप्त करतात वागच्या टीम करता. त्याच पद्धतीने टॅकल देखील तर राईट कॉर्नरला अंधा असेल. चांगला खेळ पाहतोय ओव्हरऑल. मात्र आपण वागच्या टीम कडून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 च्या माध्यमातून 1 नंबर खेळ करावा लागेल. आणि शेळकता पुन्हा एकदा नजर अटी आणि दुर्घटना घडली. कॉम्बिनेशन पाहिलं तर अंधा आणि आदित्य गजबल टाकण्याचा प्रयत्न करत होता. डाव्या कोपऱ्याचा खेळाडू जर्सी नंबर आपण पाहिजे 15 नंबर जो कॉर्नर खेळतोय खालचा त्याच्या हातात घालून वरती जोरात जलद गतीने आला आणि ओंकार एक नामक एक चढतोय आणि स्पर्धेमध्ये चांगला खेळ करतो. ओंकारच्या रेड साठी पुन्हा एकदा आकाश उज्मन आणि अन्नाला पाहते. कॉर्नर आणि टर्न सज्ज आहे आणि आता मात्र निश्चितच चकून जाण्याचा प्रयत्न होता. मध्ये चांगली कव्हर केली, सक्सेसफुल. ऍक्शन मध्ये सर्वांना यावं लागलं कारण स्वप्नील आणि त्यावेळेस रत्नागिरीने जिंकपद पटकावलं तर राज्य जिंकपदच्या त्यावेळेस आणि कव्हर होणार का? येस नाही होय झालेली आहे. स्वप्नील त्यावेळेस कॅप्टन होते महाराष्ट्र संघासाठी. ज्यावेळेस आकाश कुमार गटामध्ये ज्याने मुंबई उपनगरसाठी प्रतिनिधित्व केलेला खेळाडू. आणि आता मात्र या ठिकाणी बघा कशा पद्धतीने एस्केप करण्याच्या अगोदरच अण्णा तयार होता. वरती अटेम्प्ट केल्यानंतर खूप कॅल्क्युलेशन करावं लागतं, कॉल करावा लागतो. रेड साडी अजिंक्य स्पेशलिस्ट खेळाडू राज्य जिंकपद निवड चाचणी स्पर्धा जिंकली प्रशांत सुर्वेसर यांच्या नेतृत्वाखाली. त्यावेळेस देखील संपूर्ण टीम पाहिली तर अजिंक्य पवार, आदित्य, शुभम, स्वप्नील सर्वांचं. गाणी आता स्पर्धा यजमानपद रत्नागिरीकडे होतं चिपळूण या ठिकाणी आणि सुंदर आयोजन नियोजन आणि त्या वर्षी फायनल न भूतो न भविष्यती. पूर्ण जाम पॅक स्टेडियम, प्रेक्षक एकच मॅच चालू आहे. पोलीस आतमध्ये आले, काय घडलं कळलं नाही. आणि या ठिकाणी बघूया सुपर टॅकल होणार का? सुपर टॅकल 2 पॉइंट्स चेंबूर मुंबई उपनगर. आणि मग प्रतापराव शिंदे सरांना उतरावं लागलं आतमध्ये. ओंकार म्हणजे ओंकार देतो का आपल्या संघाला अजून एक वेगळा आकार 4च्या कव्हर मध्ये. जबरदस्त लढाई पाहिजे. जलद फास्ट अँड फ्युरियस कॉन्फिडन्स होता. वरती कव्हर मध्ये अगोदर एक सुपर टॅकल आपण पाहिली 2 मध्ये, आता 3ची आपण कव्हर पाहतोय. जलद स्पीड वाढवला. अटॅक शहर असेल उपनगर त्याला आपले दोन्ही संघ मैदान दिशेने गरजेचं असणार आहे. क्रीडा क्रमांक 2 वरती घमासान पाहायला भेटणार आहे. पुन्हा एकदा अजिंक्य पवार च्या माध्यमातून चढाई दिली जाते. पुन्हा एकदा निश्चितच अलर्ट दिला जातो का पाहणार आहोत. एका गुणाची तर कमाई झाले.
बघा One side to the point, one side. निश्चितच पुन्हा एकदा ओखा मागसाईची पुढची पकडून होताना पाहिलं ओखाला आता कसं स्ट्रेट टॅकल पाहतो आपण ओमकरने जेव्हा नजर मागितली तेव्हाच कॉर्नरवर कसं की लगेच कॉर्नर आला बॅकहोल्ड करायला. या खेळामध्ये तुमची नजर किती छान असणं गरजेचं आहे. खूप रीड करावं लागतं. संधी आहे रेडर 15-7 गुणांची आघाडी. बघा लहानसे खेळाडू आहेत. प्रेक्षक वर्ग लहान मुलं म्हणतात की अजिंक्य कधी अजिंक्य आलेला आहे. दोन अजिंक्य ज्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी एकाच स्पर्धेमध्ये योगदान दिलं तर म्हणजे अजिंक्य कापरे मुंबई शहर, ज्या पद्धतीने अमरिंद विजय क्लब, त्यानंतर जर आपण पाहिलं तर अंकुर संघटने आता कवर यशस्वी एकूण स्पोर्ट्स क्लब 15-14 वाघजाई 14 डिसेंबर पासून मुंबईला अंकुश मोरे सर जे राष्ट्रीय पंच आयोजक महामुंबई कबड्डी लीग, ज्यामध्ये कुमार आणि सिनियर गटातील आपल्या रत्नागिरीच्या काही मुली खेळणार आहेत. 50+ देखील काही खेळाडू असतील. 40+ संधी मिळाली आणि दुसरा त्या ठिकाणी येतो टर्नला कॉर्नर ज्या पद्धतीने आणि मोठं शेड्यूल आहे. निश्चितच मोठी स्पर्धा आली तर खेळाडूंना मंच देखील मोठा भेटेल. हे उगवते तारे आपल्या समोर दिसतील. अनुभव नक्कीच आहे. त्या अनुभवाचा फायदा या 38 मध्ये मिळाला होता. अनुभव आहे, फायदा उचलला. पुन्हा एकदा चढाई करता पाहतोय. अजिंक्य पवारच्या माध्यमातून सातत्याने चढाई दिली जातात. चिपळूण वाघजाई संघाकरता चला स्वस्तिक संगणक संघ व्यवस्थापक शहर टीम दाखल आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यानंतर बाद फेरीतील सामने चालू होणार आहे, त्याची क्रीडा देखील नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा दर्शी क्रमांक 5 च्या माध्यमातून चढाई दिली जाते आहे. बॅक खेळ करणं गरजेचं आहे. ही देखील एकटी चढाई दिली जाईल. भाग फेरी म्हणजे नक्कीच प्रेक्षकांसाठी एक छान आणि निलेश दादा शिंदे यांना ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या होत्या निलेश शिंदे यांच्यासाठी. स्थानिक संघ मुंबई उपनगर स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर या संघासाठी आता सज्ज होणार आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी यांचं देखील योगदान आहे. जसं मगाशी मी नाव घेतलं, प्रतापराव शिंदे सर असतील, दशरथ शिंदे सर असतील, प्रताप शेट्टी त्यांनी योगदान दिलं. आणि ज्यावेळेस मुंबई शहर मुंबई उपनगरच्या मॅचेस असणं, एका बाजूला नीरज जाधव, एका बाजूला आपण जर पाहिलं तर दशरथ शिंदे, आणि खूप चांगल्या मॅचेस प्रेक्षकांना पाहायला मिळायच्या. आज आपण क्लबचा विचार केला तर निश्चितपणे अर्कमला आपण ऍक्शन मध्ये पाहतोय आता, कारण आता 5 फेरी होणार आहे. त्यामुळे निलेश शिंदे, अर्कम यांना देखील ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. प्रो कबड्डी मध्ये जसं मगाशी अजिंक्य पवारचा उल्लेख केला त्याप्रमाणे अर्कमची देखील खूप मेहनत आहे. 2010-12 नंतर ज्या प्रकारे अर्कमने केलेली प्रगती 2015-16 आणि त्यानंतर या 6-7 वर्षामध्ये प्रो कबड्डी मध्ये आला. त्यानंतर वेगवेगळ्या फ्रँचायझी खेळतोय. आणि यावर्षी दापोलीमध्ये जर आपण पाहिलं तर 2 स्पर्धांमध्ये फायनल खेळले होते. संतोष सर, निश्चितच जबरदस्त सामना आपण पाहायला जातो. चला लोकल मॅच स्टार्ट करायचे आणि प्रशांत सुर्वे सर देखील उपस्थित आहेत. स्वस्तिक पिळगामपूर या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच मनीष राणे, पंच अरुण पाटील, मनोज जाधव, गुणलेखक समीर पवार, सहाय्यक गुणलेखक नितेश जाधव, सुहास पाबे,
तिसरी चढाई मिलिंद पवार बजाज चंदन लांबे. प्रशांत सर, प्रशांत सुरे सर, इथे असं नसतं. थर्ड रेड वागसाई. निश्चितच क्रीडा क्रमांक 1 वरती काय घडतंय, ओंकारला झटकलं जाते. चांगला टॅकल पाहिला तर क्रीडा क्रमांक 2 वरती प्रो कबड्डी स्टार खेळाडू आपल्याला पाहायला भेटतो. स्वस्तिक स्टीम मधून प्रो कबड्डी स्टार आपला निलेश साधा असेल, रक्कम असेल, अनेक खेळाडू पाहायला भेटणार आहेत. अतिशय रोमांचक सामना पाहायला भेटेल. जर्सी नंबर 2, जर्सी नंबर 22, जर्सी नंबर 17, निलेश दादा अरकम. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर मुंबई शहर अंकुर या संघातून देखील पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन, नियोजन, संयोजन आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा निरीक्षक आदरणीय प्रतापराव शिंदे सर यांच्या माध्यमातून पंचप्रमुख संतोषजी भोसले आणि संपूर्ण पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रमुख आयोजक श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट, धन्यवाद. ओम कल्याण ठाणे, आम्हाला अपेक्षा होती प्रशांत चव्हाण सर येथील, गिरीश शिवनाथ सगळे युवा जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून पालघर या परिसरामध्ये आपण पाहतोय. त्या माध्यमातून त्यांचे योगदान. निशांत देवाडीचे एक नवीन इनिंग आणि सध्या प्रो कबड्डीमध्ये आपण त्यांना एक्सपर्ट म्हणून पाहतो. सो ऑल गेट सेट रेडी फॉर द सेकंड ग्राउंड वर आता सुरू होत आहे सामना. स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर विरुद्ध अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर. थर्ड रेड वागसाई. साठी पुन्हा एकदा बंटी पालांनी 4च्या कबर मध्ये अजून एक जबरदस्त सामना. शेवटची 4 मिनिटं. मुलुंड क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. माहिती संपर्क दादा. मुलुंड क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. खेळाडू क्रमांक 1 चा सामना संपल्यानंतर आपण आता पाहणार. थर्ड राइड वागसाई. ए
एका बाजूला आउट झालेले खेळाडू बसायचं आहे सर्वच ठिकाणी. राऊंड नंबर 1-2 वर सामना सुरू होत आहे. स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर विरुद्ध अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर. पंच तयार आहेत ऑफिशियल्स. चला हिअर वी गो. One player to 3 points. One side. All in.